गाईज, ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकतो का? नाही ना. तसंच अगदी तसंच इंग्रजी सुद्धा फक्त आणि फक्त एका शब्दाच्या भोवती फिरते. अख्खी इंग्रजी जी आहे ती फक्त आणि फक्त एकाच शब्दाच्या भोवती फिरते. ऑक्सिजन काढला की आपण जगू शकत नाही, तसंच हा शब्द बाहेर काढून टाकला की आपण इंग्रजीचं अस्तित्वच राहणार नाही. मग असा कोणता तो शब्द आहे आणि त्या शब्दाची आपल्याला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपण संपूर्ण इंग्रजी जे आहे ते फडाफडा बोलू शकतो. खूप जण म्हणतात आम्हाला अर्थ समजत नाहीत, आम्हाला वाचता येतं पण आम्हाला हे समजत नाही, आम्हाला मीनिंगच कळत नाहीत, आम्ही नेमका शब्द कोणता घ्यावा तेच आम्हाला कळत नाही. असे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते आजच्या ह्या एका शब्दाच्या मदतीनं तुमचे क्लिअर होणार आहेत. चला तर मग आजचा हा शब्द कोणता आहे ते जाणून घेऊया आणि अख्खी इंग्रजी या शब्दाच्या भोवती कशी बरं फिरते, कसं तिच्यामुळेच म्हणजे ह्या शब्दामुळेच इंग्रजीचं अस्तित्व आहे ते पाहूया. तर पहा स्टुडंट, सपोज आपण एखादं उदाहरण घेतलं, एक एक्झाम्पल बघूया आपण. त्या एक्झाम्पलच्या मदतीने तुम्हाला मी तो शब्द सांगेल. सो बघा, सपोज शब्द मी अशा पद्धतीने वाक्य देते आहे. सपोज मी वाचते, ठीक आहे, मी. सो आता आपण वाचते जरी बाजूला घेतलं तर सपोज माझ्याकडे नुसता मी शब्द आहे. आता मला मी पासून वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य मला बनवायचे आहेत, राईट. सपोज आता मी बनवलंय मी. आता मी काय काय कामं करते, तर सपोज मला म्हणायचं आहे की मी वाचते. लक्षात घ्या, मी वाचते. सपोज मला म्हणायचं आहे की मम्मीला मी सांगते आहे की मग माझं वाचून झालं आहे, माझं वाचून झालं आहे. सो बघा, ते काय सांगते आहे, माझं वाचून झालं आहे. एखाद्या वेळेस ती काय म्हणेल, मी वाचलं, मी वाचलं, राईट. किंवा ती म्हणेल, अगं मी वाचत आहे आता, डिस्टर्ब करू नकोस, मी वाचत आहे, राईट. एखाद्या वेळेस ती म्हणेल, किती सांगते ग वाच 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 म्हणून, मी उद्या वाचेल. मी काय करेल, मी उद्या वाचेल. मला नाही वाचायचंय आता, मी उद्या वाचेल. मी उद्या वाचेल किंवा वाचीन. आता बघा, हे जो शब्द आहे तो शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला आलेला दिसेल. मी एकच सब्जेक्ट घेतलेला आहे आणि इथं दुसरा जो शब्द आहे तो आहे वाचणे. सो या वाचणे शब्दाचे किती वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ, किती वेगवेगळ्या प्रकारचं त्याची रूप दिसतात आपल्याला. वाचणे पासून वाचते झालं, ठीक आहे, वाचते. इथं झालं वाचून, वाचून. हे रूप बदललेलं आहे त्याचं, आहे ना. व्यक्ती तीच आहे, शब्द तोच आहे वाचणे, पण ह्याचं रूप बदललं. वाचण्यावरून वाचते झालं, इथं वाचून झालं, इथं वाचेल झालं, इथं वाचत आहे झालं, इथं वाचलं झालं. म्हणजे हा असा एकच शब्द आहे की ज्या शब्दाचे रूप अनेक आहेत. जसं आपण म्हणतो ना, देव आहे, देवाची खूप सारी रूप असतात. देव एकच आहे पण त्याची वेगवेगळी रूप आहेत. मग कधी तो कृष्णाच्या रूपामध्ये असेल, तर कधी तो पांडवांच्या रूपामध्ये असेल, कधी अर्जुनाच्या रूपामध्ये असेल, है ना, कधी तो नरसिंहाच्या रूपामध्ये असेल, पण कोण आहे तो शेवटी, ईश्वरच आहे. तसं हा एकच शब्द आहे, परंतु त्याचे हे सगळे जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळे रूप दिसतील. मग आता काय होतं, आता आपली ही मातृभाषा आहे, जिथे मी इथे हे शब्द लिहिलेले आहेत, तर हे आपल्या मातृभाषेतले शब्द आहेत, मराठीतले शब्द आहेत. त्यामुळे ह्या एका शब्दाचे रूप कसे बदलायचे हे आपल्याला माहिती असतं. आपण आणि भाषा जी आहे आपली मराठी भाषा ती आपण नेहमी ऐकतो, त्यामुळे आपल्याला ते फटाफट जमतं. आता प्रश्न येतो की मग इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे लिहायचं असेल तर इंग्रजीमध्ये हे बदल कसे काय होतात? मग इंग्रजीमध्ये सुद्धा हे बदल होतात का? यस यस, हे इंग्रजीमध्ये सुद्धा बदल होतात, राईट. हे इंग्रजीत सुद्धा बदल होतात. आता हे जर तुम्ही अशाच पद्धतीचे वाक्य तुम्हाला इंग्रजीत म्हणायचे झाले
तरी सुद्धा तुम्ही हे वाक्य इंग्रजीमध्ये सुद्धा म्हणू शकता. जसं की बघा कसे बदल होतात तुमचं तुम्हाला कळेल. सपोज मी घेतलेले मी साठी मी आय घेतलं, वाचतेसाठी मी घेईल रीड, आय रीड. माझं वाचून झालं आहे म्हणजे मी इथं काय म्हणेल, आय हॅव रेड, आय हॅव रेड. मी उद्या वाचेल सो मी इथं काय म्हणेल, आय विल रीड टुमारो, आय विल रीड टुमारो. मी वाचत आहे तर मी इथं म्हणेल, आय एम रीडिंग. मी शॉर्ट मध्ये लिहिते आहे, सब्जेक्ट लिहिले नाहीत मी. ओके, आय एम रीडिंग, आय विल रीड, आय हॅव रेड, आय रीड. मी वाचलं म्हणजे आय रेड. सो रेड हा भूतकाळ आहे. इथं सेम दिसतात शब्द परंतु हा सेकंड फॉर्म असतो, हा फर्स्ट फॉर्म असतो. असे शब्द होतील. म्हणजे बघा जर आपण वाचन या शब्दाचे रूप जर वेगवेगळ्यानुसार पाहिले, वेगवेगळं आपल्याला जेव्हा बोलायचं असतं आपल्या आपल्या गरजेनुसार आपण त्याच्यामध्ये बदल करतो. तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा बघा इथं रीड झालेला आहे, इथं वाचून झालं आहे जेव्हा मला म्हणायचंय तेव्हा इथं हॅव आलेला आहे. हॅवच्या नंतर मी हा वर्बचा थर्ड फॉर्म घेतलेला आहे. उद्या वाचेल म्हटलं तर मी विल घेतलेला आहे आणि विलच्या नंतर रीड शब्द ठेवलेला आहे. नुसता रीड शब्द ठेवला तर तो अर्थ पूर्ण होणार नाही, चुकेल ते, कारण मला हा अर्थ हवाय. तसंच मी वाचत आहे तर वाचण्याची क्रिया चालू आहे तर त्यासाठी मला इथं घ्यावं लागेल एम रीडिंग. त्याच्यामागे ऑफकोर्स मी साठी आय असेल, एम रीडिंग. म्हणजे इथं रीडला मी आयएनजी लावलेलं दिसेल, रीडिंग. म्हणजे थोडक्यात तुमच्या आता लक्षात आलं असेल की जसं वाचन ह्या शब्दाचे विविध रूप आहेत, वाचनचे विविध रूप आहेत, वाचते, वाचून, वाचेल, वाचत, वाचलं असे वेगवेगळे आहेत. तशाच प्रकारे इंग्रजीमध्ये सुद्धा एक रीड जर शब्द आला तर त्याचे वेगवेगळे फॉर्म असतात, रूप असतात, है ना. वेगवेगळे रूप असतात. मूळ शब्द रीडच पण त्याचे वेगवेगळे रूप असतात. बरं आता हे कसे असतात बरं रूप? बघा तसं तुम्हाला तर माहिती आहे ना, रीड म्हणजे वाचणे. बघा एक शब्द आहे रीड म्हणजे वाचणे. आता बघूया आपण हा शब्द जो आहे तो वेगवेगळ्या अर्थाने कसा बदलतो. सो याचा जो याला म्हणत असतात बघा वर्बचा फर्स्ट फॉर्म. आता याला आपण जर घेतलं तर याला वाचायचं रेड. सो हा असतो वर्बचा सेकंड फॉर्म. वी म्हणजे वर्ब. सो V1 लिहिलेलं आहे. V1 म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म. V2 म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म. आता हे काय भानगडी आहेत तर हे जे आपण असं बदल करून घेतो तर ते बदल कोणता शब्द नेमका घ्यायचा आपल्याला समजला पाहिजे. जसं मी इथं रीड लिहिलंय, इथं हॅव रेड लिहिलंय, मग कुठे काय घ्यायचं हे समजलं पाहिजे. इंग्रजी आपली भाषा नाही त्यामुळे आपल्याला हे रूप लक्षात ठेवावे लागतात. ते कसे ठेवायचे ते आपण बघतोय. सो रीड हा शब्द झाला. V2 मध्ये आपण रेड शब्द झाला, याचा उच्चार रेड करतो आपण आणि याचा अर्थ होतो वाचले किंवा वाचून झाले, वाचले. आता त्यानंतर वर्बचा सेकंड फॉर्म होतो रेड. याच्यामध्ये याच्या अगोदर हॅव रूप येत असतं, हॅज रूप येत असतं. याचा अर्थ झालेला असतो वाचून झालं आहे. ओके, वाचून झालं आहे. एखादी गोष्ट संपली असेल करून तेव्हा तुम्हाला हा फॉर्म घेता येतो. बघा वाचणे, वाचले, वाचून झालं आहे, हा झाला थर्ड फॉर्म. त्याच्यानंतर वर्बचा फोर्थ फॉर्म असतो. त्याला आपण काय करतो, हा मूळ शब्द जशाला तसा घ्यायचा. हा बेस शब्द म्हणतो आपण ह्याला रीड, जशाला तसं घेतलंय त्याला आपल्याला आयएनजी लावायचंय. काय लावायचं, आयएनजी. हा होतो वर्बचा चौथा फॉर्म आणि याचा अर्थ असतो वाचत आहे, वाचत आहे. ठीक आहे. सो आता याच्यात आहे केव्हा होतो, म्हणजे वाचत होता केव्हा होतो तर हे थोडंसं नंतर सांगेल. त्यानंतर V5 चा फॉर्म असतो आणि त्यामध्ये हा शब्द जशाला तसा लिहायचा असतो. याला एक तर यस प्रत्यय लागतो, एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. याचा अर्थ असतो तो आहे, वाचत, वाचतो, वाचते असा अर्थ असतो. आता तुम्ही म्हणाल मॅम हे
शिकवायचं हे. आता हे दुसरी भाषा आहे त्यामुळे हे आपल्याला अभ्यासावं लागतं. तर मी तुम्हाला सांगतेय कोणत्या पद्धतीनं, आणि आता ह्याचे अर्थ जर तुम्ही लक्षात घेतले तर इट विल व्हेरी गुड फॉर यू. कारण तुम्हाला याचे एकदा अर्थ समजले की मग इंग्रजीमध्ये वाक्य बनवत असताना, इंग्रजी बोलत असताना तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल की आपण कोणता शब्द घेतला पाहिजे. ओके, सो बघा, जसं मी इथं म्हटलं रीड, रेड, रेड, रीडिंग, रीड्स, असे हे वर्बचे 5 फॉर्म असतात. त्याला 5 रूप म्हणतो आपण. ठीक आहे. आता सपोज आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊया अजून. फॉर एक्झाम्पल शब्द घेऊया आपण राईट. ओके, राईट म्हणजे लिहिणे. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म असतो राईटचा रोट. रोट म्हणजे लिहिले, लिहिले म्हणजे लिहून कृती संपलेली आहे. त्यानंतर थर्ड फॉर्म असतो रिटन. त्याचा अर्थ काय असतो? लिहून झाले आहे, लिहून झाले आहे. म्हणजे बघा कशा अर्थानुसार कोणत्या प्रकारचा शब्द आपण घेतला पाहिजे हे आपल्या लक्षात येतो. ठीक आहे. सो तसंच असेल सपोज राईट, रायटिंग. आता रायटिंग म्हणजे काय? तर रायटिंग म्हणजे लिहिण्याची ऍक्शन चालू आहे, म्हणजेच लिहित आहे. ओके, आणि तशाच प्रकारे राईट असेल, याला तुम्ही राईट लावा किंवा यस लावा राईट्स करा किंवा यस लावा राईट्स करा. ओके, सो जर अशा प्रकारचे अर्थ असतील तर त्याचा अर्थ मात्र तोच राहतो आणि तो म्हणजे लिहितो, लिहिते हा त्याचा अर्थ राहतो. आता बघा उदाहरण म्हणून मी फक्त तुम्हाला हे 2 शब्द दिलेले आहेत. आता हे काय आहे, ही भानगड काय? मी तुम्हाला सांगितलं ना की फक्त एकाच शब्दाच्या भोवती इंग्रजी फिरते. तो कोणता शब्द आहे माहिती का तुम्हाला? तो शब्द आहे वर्ब. कोणता शब्द आहे तो? वर्ब. याच्या भोवती ही अख्खी इंग्रजी जी आहे ती फिरते, ज्याला मराठीत आपण क्रियापद म्हणतो. मग क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे ऍक्शन, काम. तुम्ही जे काम करता ते सगळे काम तुमचे वर्ब असतात. तुम्ही चालता, चालणे वर्ब असेल. तुम्ही बोलता, बोलणे वर्ब असेल. रडता, रडणे वर्ब असेल. जे काय काम करत असाल, तुम्ही धुणं धुत असाल, धुणं धुणे हे पण वर्बच आहे. ओके, तुम्ही ऑफिसला जात असाल, जाणे हे वर्ब आहे. तुम्ही प्रार्थना करत असाल, प्रार्थना करणे हे पण वर्बच आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जे काम करत असता ते काम म्हणजे तुमचे वर्ब आहे. यावरून तुमच्या काय लक्षात येतं बरं? वर्ब किती असतील माहितीये तुम्हाला? कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता का वर्ब किती आहेत? सो टाका बरं कमेंट बॉक्स मध्ये, बघूया कुणाला येतं की वर्ब किती आहे. ओके, सो जरूर टाका वर्ब किती आहे. जरूर कमेंट मध्ये लिहा वर्ब इज इक्वल टू आणि त्याच्या पुढे संख्या लिहा. राईट, कुणाचं उत्तर करेक्ट येते त्याला मी तुम्हाला हार्ट पाठवेल. राईट, सो सी आता तुमच्या लक्षात हे येईल मग की वर्ब जे आहेत, आपण जितके वाक्य जितके शब्द बोलतो तेवढे वर्ब असतात. सो ह्या वर्ब शिवाय इंग्रजी असूच शकत नाही. तुम्ही जर वर्ब काढून टाकला तर तुमच्या वाक्याला काहीच किंमत राहत नाही. सो फार फार तर ते तुमचे एक्सप्रेशन्स बनू शकतात. वाव, एक्सलंट असं म्हणलेले, फक्त ते तुमचे एक्सप्रेशन असतील पण ते तुमचे वाक्य होऊ शकत नाही. मग आता ह्या शब्दांचा उपयोग काय करायचा? मॅडम तुम्ही तर खूप सारे शब्द दिले की हो, तुम्ही तर एकच शब्द म्हणालात, पण एकच शब्द आहे हा रीड. आणि हे सगळं काय, हे 12 भानगड काय आहे? मग V2, V3, V4 काय आहे? तर हे त्याचे रूप आहे ना, हे त्याचे रूप आहेत. बाळकृष्णाचे रूप कसे आपण पाहतो? लहान होता कृष्ण तेव्हापासूनचे रूप आपल्याला माहिती आहेत बाळकृष्णाचे. बाळकृष्ण लहान असताना त्याने राक्षसनेला कसं मारलं, त्यानंतर थोडा मोठा झाल्याच्या नंतर त्याने पर्वत हातावर कशा पद्धतीनं घेतला आहे ना. सो त्याच्यापेक्षा थोडा मोठा झाला त्यावेळेस गोपी त्याच्या सोबत यायच्या, त्याच्यासोबत तो गाणं म्हणत होता. असे सगळे रूप त्याचे आपल्याला माहिती आहेत. शेवटी कृष्ण एकच होता. मग तसंच हा शब्द एकच आहे आणि ह्या शब्दाला म्हणतात वर्ब. सो तुम्ही म्हणाल मग वर्ब पण एकच आहे का? नाही, वर्ब अनेक आहे.
असंख्य आहेत, अनकाउंटेबल आहेत. सो मग तुम्ही म्हणाल हे आता सगळ्याच वर्बचे सगळे असे फॉर्म पाठ करायचे का? तुमच्या लक्षात आलं का बघा, पहिला जो फॉर्म असतो ना तो आपण यूज करत असतो चौथा फॉर्म लिहित असताना. बघा इथं राईट शब्द आहे त्याला ING लावलेले, म्हणजे हाच शब्द इथं घेतला ING लावायचं. पाचवा जो फॉर्म आहे तो जसा तसा घेतो आपण, त्याला एस किंवा ES लावत असतो आपण. केव्हा कुठे लावायचे हे नंतरच्या तुम्हाला सेशन्स मध्ये नंतरच्या व्हिडिओमधून कळून जाईल. फक्त सध्या एवढं लक्षात घ्यायचं आहे की असे 5 शब्द जसे वेगवेगळे शब्द वापरतो आपण मराठीमध्ये, तसेच इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या वाक्यांसाठी वेगवेगळे शब्द वापरावे लागतात. आता तुमच्या ही पण गोष्ट लक्षात आलेली असेल की आपण फर्स्ट फॉर्म जो असतो, तर हा फर्स्ट फॉर्म जो आहे आपला, तर हाच फर्स्ट फॉर्म हा तुमचा मूळ फॉर्म असतो, बेसिक फॉर्म म्हणतो आपण त्याला, रूट वर्ड असं आपण त्याला म्हणत असतो. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म जो असतो तर त्याचा अर्थ जो आहे, तर त्याचा अर्थ हा एखादी कृती संपली अशा अर्थाने आपण तो वापरतो, म्हणजे भूतकाळामध्ये आपण V2 वापरत असतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थर्ड फॉर्म जो असतो तो कृती संपलेली आहे, म्हणजे परफेक्ट टेन्स मध्ये आपण तो वापरत असतो. आता समजा तुम्हाला टेन्स वगैरे लक्षात येत नाही, हरकत नाही, मग याच्या शब्दांवरून पण तुम्हाला कळेल की तुमची कृती कशी आहे. ठीक आहे, वाचले म्हणजे कृती संपलेली आहे, वाचून झालं आहे म्हणजे आत्ताच नेमकं तुमचं काम संपलेलं आहे, वाचत आहे म्हणजे तुमची कृती आत्ता चालू आहे, वाचते वाचतो म्हणजे तुम्ही दररोज ते काम करता किंवा पुन्हा पुन्हा करता असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ह्या सगळ्या शब्दांवरून तुम्हाला त्याचे अर्थ समजतात. आता ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात पहा, वर्ब अनकाउंटेबल आहेत, मग ते लक्षात कसे ठेवायचे? एवढीला एवढे पाठ करायचे का? एक तर ते शब्द पाठ करा आणि त्याचे सगळे फॉर्म पाठ करा असं सगळं करायचं का? तर अजिबातच नाही. तर त्यासाठी काय करायचं मग? तर असे हे जे आहेत ना, तर याला म्हणतात इरेग्युलर फॉर्म. हे इरेग्युलर आहे, त्याच्यात काहीच नियम नाहीये, हे तुम्हाला अशाला असे पाठ करावे लागतात, थोडंसं पाठ करावं लागतं, कारण 90% फॉर्म हे रेग्युलर आहेत आणि फक्त 10% हे या टाईपचे आहेत म्हणजे इरेग्युलर. म्हणजे याचे 3 फॉर्म जे आहेत ते आपल्याला पाठच करावे लागतात. सो फक्त 10% आहेत, जास्त डोंट वरी काळजी करू नका, फक्त 10-1% असे क्रियापद आहेत की ज्याचे आपल्याला फॉर्म पाठ करावे लागतात आणि ते प्रॅक्टिसने सहज जमतात. सो थोडंसं पाठांतर जरूर करा. आता रेग्युलर वर्ब्स बघूया आपण. आता रेग्युलर वर्ब जे आहेत ते कसे वर्ब असतात माहिती का? तर त्याच्यामध्ये एक नियम असतो. रेग्युलर म्हणजे त्याला म्हणतात नियमित क्रियापद. याच्यामध्ये एक विशिष्ट असा नियम आहे पहा. जसं की सपोज तुम्हाला सांगितलं मी जम्प, JUMP हा पहिला फॉर्म आहे. दुसऱ्या तिसऱ्या फॉर्मला फक्त काय करायचं, हा मूळ शब्द लिहायचा जम्प, त्याला ED लावायचं, सेकंड फॉर्म तयार होतो. थर्ड फॉर्मला सुद्धा तसंच मूळ शब्द घ्यायचा जम्प, त्याला ED लावायचं. चौथा फॉर्म मूळ शब्द जशाला तसा घ्यायचा आहे जम्प, त्याला ING लावा, जम्पिंग. आता इथे पण जम्प शब्द जशाला तसा घ्या, त्याला S किंवा ES लावा, हा तयार होईल जम्प्स. राईट? सो या पद्धतीने तुमचे फॉर्म तयार होतात. सपोज शब्द असेल डान्स, आता डान्स मध्ये शेवटी ई आलेला आहे, त्यामुळे इथं फक्त काय करावं लागतं, हा डान्स हा ई तसाच ठेवायचा आहे, फक्त डी लावावं लागतं, डान्स. सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म सेम होतो. आता डान्सला ING लावत असताना मात्र काय करायचंय, शेवटचा ई काढून टाकायचा आणि त्याला ING लावायचा, हा होईल डान्सिंग. हा शब्द डान्स घेत असताना सुद्धा तुम्हाला S किंवा ES योग्य त्या नियमानुसार लावावं लागतं, आहे की नाही? सो अशाच पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. आता तुम्हाला हे जमतं का सांगा बरं मला? वॉक, वॉकचे तुम्ही बाकीचे फॉर्म लिहू शकाल का? नक्की जमेल ना? चला बरं ट्राय करा, कमेंट बॉक्स मध्ये मला लिहून पाठवा. वॉकचं लिहा, टॉक लिहा. राईट? सो हे शब्द तुम्ही मला जरूर लिहून दाखवू शकता. चला मी 1 मिनिट थांबते आहे. सो पटकन तुम्ही मला ह्या दोन्ही शब्दांचे 5 फॉर्म, 5ला 5 फॉर्म मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. याला म्हणतो आपण रेग्युलर वर्ब्स. अर्थ कसे होतात मग ह्या रेग्युलर वर्बचे? तुम्ही हे टाका, तोपर्यंत मी तुम्हाला याचे अर्थ सांगते. अर्थ सेम याच पद्धतीचे असतात, फक्त ह्याला रेग्युलर म्हणतो कारण ED
ईडी लागूनच सेकंड आणि थर्ड फॉर्म होतो. हा नियमित रूल आहे. इकडे तसा नियम नाहीये ह्या दोन मध्ये, इथे मात्र तुम्हाला तसा नियम आहे. आणि 90% क्रियापद अशी आहेत की जी या कॅटेगरीमध्ये येतात, जिथं ईडी लागून सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लावायचं. म्हणजे सिम्पली तुम्हाला इथे ईडी लावावं लागेल, इथे ईडी लावावं लागेल, इथे ईडी लावावं लागेल. इथे मूळ शब्द घ्या त्याला आयएनजी लावा, इथे मूळ शब्द घ्या त्याला एस किंवा टीएस लावा. सो या मेथडने तुमचे वर्बचे 5 फॉर्म तयार होतात. अँड दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. हे जर तुम्हाला वर्बचे फॉर्म काय असतात, बघा बरेच जण काय असतं वर्ब फॉर्म काय असतात हे त्यांना समजतच नाही आहे ना. वर्ब फॉर्म, आता वर्बचे फॉर्म काय असतात माहितीच नसतं. आणि मग ते त्यांना वाटतं की आम्हाला इंग्रजी येत नाही, आम्ही कोणता शब्द कुठे घ्यावा हे आम्हाला कळत नाही. सो वर्ब फॉर्म जर तुम्हाला नीट कळाले तर इंग्रजी कळायला काहीच अवघड नाही. पण हे फॉर्मचा पण थोडासा अभ्यास करावा लागतो, फार नाही करावा लागत. तुम्ही एक 5-1 मिनिटं दिले तर तुम्हाला सहज. आणि हो, त्याचे जे वर्ब फॉर्म आहेत तर त्याचं सगळे PDF जे आहेत ते मी तुम्हाला ग्रुपमध्ये नक्की देईन. आणि लवकरच मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देण्याचा प्रयत्न करेन. ओके, पण ग्रुपमध्ये मात्र तुम्हाला ताबडतोब मिळतील. तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर ग्रुप जॉईन करा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब मात्र जरूर करून घ्या. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. बरेच जण म्हणतात नोटिफिकेशन येत नाहीत, आम्हाला समजतच नाही मॅम तुमचा व्हिडिओ आलेला. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसतं है ना, आणि अजून लाईक केलं नसेल, हो की नाही. व्हिडिओ पूर्ण पाहू शकतो आपण, पण लाईकचं बटन दाबायला काय त्रास होतो माहित नाही. सो प्लीज लाईक करा, इट मोटिवेट्स अस. हाईप करा, त्यामुळे आमचं चॅनलही ग्रो होऊ शकेल. आणि हो, हा भाग जो आहे डे 6 तो जरूर अभ्यासा. याच्यावरचं PDF मी तुम्हाला लवकरच ग्रुपवर टाकेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.